नमस्कार, गुड मॉर्निंग माझ्या सर्व मैत्रिणींना. तर आज बुधवार आहे आणि आज मला जायचं शर्वरीच्या स्कूलमध्ये PTA मीटिंग आहे. तर 10 वाजता मला निघावं लागेल. तर आता पटापट आवरते आणि चहा ओतून ठेवलेला आहे माझ्यासाठी. तर आता हा चहा घेते आणि बाकीचं आवरते. 10 वाजता मीटिंगसाठी निघणार आहे मी. तर चला पटापट आवडते, कारण मला आज बुधवार पण आहे. तर या लोकांसाठी थोडं चिकन वगैरे आणावं लागणार आहे. तर येतानाच चिकन वगैरे घेऊन यायचा माझा विचार आहे. स्कूलमधून आले करूया टॅक्सीतून मार्केटमध्ये जाऊन पटकन चिकन घेऊन येणार आणि या तिघांसाठी चिकन बनवणार. तर चला आता आधी चहा करून घेते, बाकीचं माझं सगळं आवरते आणि स्कूलला निघते. चला. काहीतरी पोहे भिजत घातलेले आहेत आणि पटकन पोहे बनवते. फायनली चला आता शर्वरीच्या शाळेमध्ये मीटिंग आहे. तर पटकन मीटिंगला निघते. वाजलेले आहेत 10 झालेले आहेत आणि टायमिंग फक्त 10:30पर्यंत आहे. मला आवरायलाच इतका वेळ झाला की आता 15 मिनटात मला पोहोचलं पाहिजे टॅक्सीने. सो चला, ही काय पाठीमागे शर्वरी उभी आहे, तर तिला पण घेऊन जाते मी. तर चला. टॅक्सी मिळालेली आहे आम्हाला दोघींना सुद्धा आणि आम्ही दोघी आता टॅक्सीने निघालेलो आहे. तर ही शर्वरी माझी. बघूया आता मी दोघी स्कूलमध्ये निघालेलो आहे त्याच्या मीटिंगसाठी. तिथे शूट करायला मिळालं तर नक्की करेन आणि आता घरी आल्यावर मी बोलेन. फायनली आता मीटिंग झालेली आहे शर्वरीच्या स्कूलमध्ये आणि आम्ही दोघीसुद्धा आता घरी निघालेलो आहोत. तर आता घरी गेल्यावर आहेत पुढची कामं आपली ठरलेली असतात रोजची ती, आणि त्यातून शर्वरीचा अभ्यासही घ्यायचा आहे मला थोडा. तर आता बघूया घरी गेल्यावर. तर चला आता घरी मी निघते, संध्याकाळी मी बोलते. बुधवार आहे आणि चिकन मागवलेलं आहे. तर चिकन हे मी लिशियसमधून मागवलेलं आहे. पहिल्यांदा मागवलेलं आहे मी. तर आता बघूया कसं आहे हे चिकन ते, आणि त्याचे पीसेस केले आहे काय आहे ते मी दाखवेनच. आणि आज श्रावणीला हवे चिकन बिर्याणी, त्याच्यामुळे आता मला ती चिकन बिर्याणी करावी लागणार आहे. आणि दिलीपची नाईट आहे आणि ते गेलेत आता वॉकला. ते येईपर्यंत ती बिर्याणी माझ्याकडून झाली पाहिजे, कारण त्यांना टिफिन द्यायचा असतो. तर आता हे बघूया, हे ओपन करून चिकनचे पीसेस केवढे आहेत काय आहे ते, आणि कटिंग करावं लागते का, ह्याला आलं लसणाची पेस्ट वगैरे सगळं करावं लागणार आहे मला आता. तर आता मी पटकन बघते आणि पुढे येऊन तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते. सो फायनली 1 तासामध्ये
जवळजवळ एका तासामध्येच मी ती पटापट अशी आज गडबडीत ॲक्च्युली माझी बिर्याणी चिकन बिर्याणी मी केलेली आहे, कारण दिलीपला नाईटला निघायचं आहे. आणि थोडंसं त्यांच्यासाठी मी सुकं चिकन पण केलं आहे, कारण त्यांना भाकरी लागते कंपल्सरी, फक्त राईस ते जेवत नाहीत ॲक्च्युली. तर आता मी भाकरीसाठी तवा ठेवलेला आहे आणि आता मी पटकन त्यांच्यासाठी 2 भाकऱ्या ज्वारीच्या करणार आहे. तर चिकन बिर्याणी फायनली झालेली आहे. जे थोडंसं आता मी अगदी बारीक गॅसवर दम देण्यासाठी म्हणजे वाफ देण्यासाठी ठेवलेली आहे. तर त्याच्यानंतर हे तुम्हाला मी दाखवेनच व्हिडिओ. आणि जर बिर्याणीचा व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर माझ्या यूट्यूबच्या शॉर्ट्स व्हिडिओवर तुम्हाला नक्की बघायला मिळेल, तर तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. ओके, तर आता पटकन 2 भाकऱ्या करते आणि त्यांचा टिफिन भरून देते. पहिली भाकरी माझी होत आलेली आहे. पण त्यांना भाकरी टिफिन भरायचा आहे त्याच्यासाठी माझी ही गडबड चालू असते. नाईट असली की अशी गडबड, डेला सकाळी गडबड असते. सकाळी तर तिघांचाही टिफिन असतो, शंकरी, श्रावणी आणि दिलीप तिघांचाही टिफिन, नाश्ता.
सासूने 3 भाकऱ्या केलेल्या आहेत, त्यातल्या 2 त्यांना टिफिनमध्ये द्यायच्यात. आता पटकन टिफिन भरून घेते त्यांचा. टिफिन येणे कुठे हे केला. अशा प्रकारे 2 टिफिन आमच्या आहोंचे तयार झालेले आहेत. मी आणि अहो दोघंसुद्धा थोडा थोडा चहा घेतो आहे, आणि आम्हाला सवय आहे थोडासा चहा घ्यायची मध्ये मध्ये. तर आता नाईटला निघालेले आहेत हे माझे मिस्टर. हाय. तर आता आम्ही चहा घेतो आणि मग ते निघणार नाईटसाठी. चला, या तिघांसाठी मी चिकन बिर्याणी बनवलेली आहे आणि याची रेसिपी मी दाखवलेली आहे तुम्हाला. तर आता मी माझ्यासाठी वॉटरमेलनचा ज्यूस आणि फ्रँकी मागवलेली आहे. तर ती मी खाऊन घेते आता, कारण वाजलेले आहेत आता 10:15 वाजले. बाकीचं अजून मला किचनमध्ये सगळं आवरायचं आहे, कारण उद्या गुरुवार आहे परत, आणि उपवास पण असतो माझा, कारण मी स्वामी समर्थांचे गुरुवार करते. तर पारायण पण आहे माझं उद्या, तर सकाळी लवकर आवरून पारायणाला बसायचं आहे. तर आता आवरते पटकन आणि आजच्या ब्लॉगला इथेच एंड करते मी. उद्या नवीन ब्लॉग
सोबत भेटूया. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट.